हॅलो मैत्रिणींनो, सगळ्यांना माझा नमस्कार. माझ्या या एआर रंगोली चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी दोन सुंदर सोप्या अशा रांगोळी डिझाईन. तर तुम्ही बघू शकता की मी पहिले दोन डॉट्स घेतलेले आहे, चार डॉट्स घेतलेले आहे. नंतर चार डॉट्स मिळून एक बॉक्स तयार केलेला आहे. रेषा आखून एक बॉक्स तयार केलेला आहे. त्याच्यानंतर जे मधातला डॉट आहे त्याला अशा बाजूनी दोन दोन पाकळ्या दिलेल्या आहे आणि मधातली जी उरलेली जागा आहे तिथे बॉक्स पडलेला आहे, त्याच्यामध्ये आपण अशा रेषा आखून घेतलेल्या आहे. नंतर जे कॉर्नर आहे तिथे अशा दोन पाकळ्या काढून मधात एक पानाचा आकार दिलेला आहे. पानाच्या आकारमध्ये आणखी एक पाकळी काढलेली आहे आणि त्या पाकळीमध्ये येलो कलर भरून घ्यायचा आहे. आणि नंतरशी जे कॉर्नरला आहे असे येलो कलरचे आणि रेड कलरचे डॉट दिलेले आहे. तर तुम्ही बघू शकता ही रांगोळी मी कशाप्रमाणे काढलेली आहे आणि ही रांगोळी खूप सुंदर आहे मैत्रिणींनो. तुम्हाला सुद्धा खूप आवडेल ही रांगोळी. तुम्ही बघा आणि अशाच रोज नवनवीन मी तुमच्यासाठी घेऊन येत असते रांगोळ्या डिझाईन. तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशाच रोज नवनवीन रांगोळी तुम्हाला तुमच्या अंगणामध्ये काढायला मिळतील. मी असेच रोज नवनवीन रांगोळीचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर पोस्ट करत असते. तर तुम्ही माझ्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा अशा नवनवीन रांगोळी तुमच्या अंगणामध्ये रोज सकाळी काढायला मिळतील. तर असं बघू शकता तुम्ही, पहिले येलो कलर भरून घेतला, नंतर ग्रीन कलर भरला अशा, आणि जे आकार दिलेला होता आपण त्याच्यामध्ये असं चार पाकळ्याचं फूल तयार करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा येलो कलरचे डॉट आणि त्याच्यामध्ये एक रेड कलरचा असा डॉट दिला आहे. तर तुम्ही ह्या रांगोळीचं फायनल लुक बघा. रांगोळी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. एक लाईक नक्की करा आणि अशाच रोज नवनवीन रांगोळी बघण्यासाठी माझ्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, फॉलो करा, कमेंट करा आणि शेअर करा. तर सुरू करूया आता आपली दुसरी रांगोळी. तर तुम्ही बघू शकता मी पहिले 3x3 डॉट्स घेतलेले आहे. नंतर जे मधामधातले जे डॉट आहे ते जॉईन करून रेषा आखून त्याला आपण एक बॉक्स तयार केलेला आहे आणि जे डॉट उरलेले आहे त्याला अशाप्रमाणे रेषा आखून असा गोल राऊंड दिलेला आहे. ज्याप्रमाणे मी दाखवते फ्रेंड्स त्याचप्रमाणे तुम्हीसुद्धा ट्राय करा, जेणेकरून तुमचीसुद्धा रांगोळी एकदम परफेक्ट जमतील आणि सुंदर दिसतील. तर जे कॉर्नर आता उरलेले आहे त्याला आपण असं फूल तयार करून घेतलेलं आहे. फूल तयार झाल्यानंतर मधामध्ये पहिले व्हाईट कलर असं फिल करून घ्यायचं आहे, ज्या दोन दोन पाकळ्या आहे त्याच्यामध्ये, आणि नंतर जे मधातली पाकळी उरलेली आहे त्याच्यामध्ये आपण रेड कलर भरून घेतलेला आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे कोणताही कलर भरू शकता. मला रेड कलर आवडतो म्हणून मी रेडच कलर जास्त यूज करते माझ्या रांगोळी डिझाईनमध्ये. म्हणून तुम्हाला वाटत असेल की दुसरा कलर भरायचा आहे तर तुम्ही दुसरा कलरसुद्धा यूज करू शकता. जसं रेड कलर भरणं झाल्यानंतर जे आपण मधातलं डॉट उरलेला आहे आणि असे येलो कलरचे असे डॉट देऊन घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये एक एक रेड कलरचा डॉट द्यायचा आहे. तर तुम्ही ह्या रांगोळीचं फायनल लुक बघा आणि ही सुद्धा रांगोळी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. एक कमेंट, एक लाईक करत जा फ्रेंड्स, मैत्रिणींनो तुमच्या एका. तर अशाच नवनवीन रांगोळीची व्हिडिओ बघण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर वॉचिंग.